नगर इलाके से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक 51 साल के मैक्सी चालक ने मानवता को शर्मसार कर दिया। एक 11 साल की मासूम बच्ची जो अपने घर के बाहर सफाई कर रही थी, उसे अपनी हवस का शिकार बनाने की कोशिश की गई, लेकिन पुलिस की सतर्कता और तकनीकी इस्तेमाल ने इस दरिंदे को भागने का मौका नहीं दिया। मेरी जानकारी के अनुसार घटना 1 मार्च की है। दोपहर करीब 2 बजे नागसेनवर भवन इलाके में रहने वाली एक 11 वर्षीय बच्ची अपने घर के सामने झाड़ू लगा रही थी। तभी एक अज्ञात मैक्सी चालक वहां पहुंचा। उसने न केवल बच्ची को गंदे इशारे किए, बल्कि अपनी अश्लील हरकतों से उसका विनयभंग भी किया। डरी सहमी बच्ची ने तुरंत अपनी मां को आपबीती सुनाई, लेकिन जब तक परिजन बाहर आए, आरोपी फरार हो चुका था। पुलिस ने इस मामले में इलाके के सीसीटीवी फुटेज खंगाले और अपने गुप्तचरों को काम पर लगाया। कड़ी मशक्कत के बाद आरोपी की पहचान शेख हमीद शेख शफीउल्ला उम्र 51 वर्ष के रूप में हुई है, जो कपिल नगर का रहने वाला है। पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पूछताछ में आरोपी ने अपना गुनाह कबूल कर लिया है। आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 37 वर्षीय फिर्यादी या नागसेनवन भवन येथे राहतात। दिनांक 1 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी त्यांच्या घरासमोर झाडू मारत असताना एका मॅक्सी चालकाने तो त्याची मॅक्सी घेऊन आला व फिर्यादीच्या घराच्या समोर त्याची मॅक्सी थांबवली व सदर अज्ञात मॅक्सी चालकाने फिर्यादीच्या मुलीला 2 वेळेस खुणावले व नंतर त्याच्या गुप्तांग जे आहे ते पीडित 11 वर्षीय मुलीला दाखवून तिचा विनयभंग केला। त्यानंतर सदरची बाब जी आहे ती 11 वर्षीय पीडित मुलीने घरात जाऊन तिच्या आईला सांगितली। सदरचा प्रकार ऐकून फिर्यादी या तो मॅक्सी चालक कोण आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर आले असता तो फिर्यादी बाहेर येण्यापूर्वीच मॅक्सी चालक जो आहे अज्ञात तो सदर ठिकाणाहून निघून गेला होता। अशा दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 3 मार्च रोजी 3 एप्रिल रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक कंसे तसेच त्यांचे पथकातील पोलीस हवालदार प्रशांत कोडापे, राहुल इंगोले, साजिद खान, अमोल भेंडेकर, नितेश मिश्रा व राकेश तिडके यांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व त्यांचे गुप्त बातमीदारांच्या कडून माहिती प्राप्त करून घेऊन अज्ञात आरोपीला निष्पन्न केले। सदर आरोपीचे नाव शेख हमीद शेख शफीउल्ला, वय 51 वर्षे, राहणार नाका नंबर 2, रजा टाउन, जगदंबा नगर, म्हसाळा टोळी, पोलीस ठाणे कपिल नगर असे हत्याचे निष्पन्न केले। आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीकडे तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याबाबत कबुली दिलेली आहे। तसेच प्राप्त तांत्रिक पुरावे आरोपीशी मिळाल्याने सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे। मी याद्वारे नागपूर शहर पोलीस व महाराष्ट्र पोलिसांतर्फे एक आवाहन करू इच्छितो की अशा घटना ज्या आहेत या घटनांचे तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये पीडितांनी रिपोर्टिंग करावे, जेणेकरून अशा विकृत स्वभावाच्या आरोपींना शोधून त्यांचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणता येईल व त्यांना कायद्यामार्फत योग्य ती शिक्षा होईल, जेणेकरून पुन्हा कोणी असे पीडित यांच्याद्वारे सफर होणार नाही।